जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, आदिवासी संघटनांची मागणी। दिनांक 22 जून 2025 रोजी शहादा शहरात डफले वाजवून 5 पेक्षा अधिक लोक जमवून शहादा शहरात सभा घेऊन मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी व शिंदे गटाची सभा आयोजित करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी आदिवासी संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, शहादा शहराध्यक्ष इक्बाल शेख, भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, सुरेश पवार, रामदास मुसळदे, भुरेसिंग भील व सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 9/6/2025 सकाळी 1 वाजेपासून ते दिनांक 23/6/2025 च्या जमावबंदी आदेश लागू केलेला आहे। सदर कालावधीत सार्वजनिक ठिकाणी भाषण करणे, 5 पेक्षा अधिक जमाव सभा यास मनाई करण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक शहादा यांनी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना दिनांक 10 जून 2025 रोजी दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे। तरी दिनांक 22 जून 2025 रोजी शहादा शहरात आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी व शिवसेना शिंदे गट शहादाचे सभा आयोजक यांनी सार्वजनिक ठिकाणी डफळे वाजवून वाजत गाजत 5 पेक्षा अधिक लोक जमवून रॅली काढली व सभा घेतली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व न्यूजवरती दिसून येत आहे। दिनांक 22 जून 2025 रोजी शहादा शहरात सार्वजनिक ठिकाणी डफळे वाजवणे, रॅली काढणे, सभा घेणे, भाषण करणे इत्यादी शिवसेना शिंदे गट शहादा सभा आयोजक यांनी परवानगी घेतली होती का? पोलिसांनी परवानगी दिली का? परवानगी नसेल तर पोलिसांनी नोटीस दिली का? पोलिसांनी जमावबंदी रोखली का? याचा खुलासा व्हावा। दिनांक 11 जून 2025 रोजी आदिवासी संघटनांनी शहादा शहरात बाईक रॅली काढली म्हणून पोलीस ठाणे शहादा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्याप्रमाणे दिनांक 22 जून 2025 रोजी शहादा शहरात 5 पेक्षा अधिक लोक जमावणाऱ्या व सभा घेणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आदिवासी संघटनांनी शहादा पोलीस ठाणे प्रशासनाकडे केली आहे। 22 जून 2025 रोजी शहादा शहरामध्ये खुलेआम डफडे वाजवून रॅली काढण्यात आली व मोठी सभा घेण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे जे कोण आयोजक आहेत व आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी ही रॅली काढली व सार्वजनिक सभा घेतली। 5 पेक्षा जास्त लोकांना जमवलं म्हणून त्यांनी साफ मनाई आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे। यापूर्वी आम्ही मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून शहादा पोलिसांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले। त्याच पद्धतीने पोलिसांनी यांच्यावरती ही गुन्हे दाखल करावेत, अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे। पोलीस आमच्यासोबत वेगळा न्याय करतात आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी हा चंदूबाईया बिहार मध्य प्रदेशमधून आलेला, त्याला इथं सभा घेण्यासाठी परवानगी देतात, त्यांच्यावरती अजूनही गुन्हे दाखल करत नाही, असा आमचा प्रश्न आहे। म्हणून पोलिसांनी कायदा सर्वांसाठी समान ठेवावा। ज्या पद्धतीने आमच्यावरती त्यांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले होते, त्याच पद्धतीने या लोकांवरती सुद्धा गुन्हे दाखल करावेत, अशी आमची मागणी आहे। जय बिरसा, जय आदिवासी। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, शहादा, नाशिक।